श्री स्वामी समर्थ. मुलांना रोज मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. तर अशी एखादी नवीन रेसिपी ट्राय केली तर मुलं आवडीने खातात आणि पौष्टिक पण आहे. पाहू शकता हा जो भोपळा आहे तो आईने गावावरून येताना घेऊन आलेली. आई आलेली मला भेटायला, तर तिने घेऊन आलेली गावावरून. तर छान असा भोपळा कट करून घेतला. त्यानंतर उकडून घेतला कुकरमध्ये, बिना पाण्याचा उकडून घेतलेला आहे. डब्यामध्ये कुकरमध्ये डबा ठेवा, त्याच्यामध्ये भोपळ्याच्या जे पीस आहेत ना ते करायचे. त्याच्या खाली पाणी ओतायचं कुकरच्या खालच्या साईडला तळाला आणि त्याच्यामध्ये डबा ठेवायचा. डब्यामध्ये पाणी नाही ओतायचं आणि छान असा 2-3 शिट्ट्यामध्ये लगेच शिजला जातो, 2 शिट्ट्यामध्ये. आणि आपल्याला छान असा भोपळा शिजवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला किसणीच्या सहाय्याने भोपळा किसून घ्यायचा, त्याचबरोबर गूळसुद्धा. आता आईनं तिच्या अंदाजे, म्हणजे ती अंदाजे करते ना, मेजरमेंट न घेतासुद्धा ते अंदाजे घेते. एकदम परफेक्ट तयार होतात कोणताही पदार्थ, अजिबात चुकत नाही. तर त्या अंदाजे तिनं गूळ घेतला आणि गूळ आणि ते भोपळ्याचा जो किस तो एकत्र केला आणि त्याचं जे पाणी सुटलं त्याच्यामध्ये जितकं बसेल एवढं पीठ आहे ना, गव्हाचं पीठ ॲड केलं आणि छान असे पौष्टिक असं पीठ, गव्हाचं पीठ घालून आपल्याला ह्या घाऱ्या बनवायच्या आहेत. तर ते पीठ मळून घेतलं. एकदम सैलसर किंवा जास्त घट्ट मळायचं नाही, एकदम मीडियम मळायचं आणि 10 मिनटं झाकून ठेवून त्याला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर छोट्या छोट्या पुऱ्या करतो ना आपण, तेवढ्या आकारचे गोळे घ्यायचे आणि एक प्लास्टिकची कॅरीबॅग घ्यायची. त्याच्यावरती एक 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 घारे अशी थापून घ्यायची. घारे म्हणू शकता, पुरी म्हणू शकता, पण खूप छान अशी गूळ घालून केलेली ही घारे आहे ना, खूप टेस्टी लागते आणि मुलांनाही खूप आवडते. तर अशी पौष्टिक रेसिपी मुलांसाठी नक्की ट्राय केली पाहिजे. तर पाहू शकता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये एक एक घारी छान अशी भाजून घ्यायची आहे. तेलामध्ये छान अशी तळल्यानंतर खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहे. त्यानंतर बघू शकता दुसरीसुद्धा घारी तुम्हाला थापून दाखवणार आहे ती. तर थापताना काय करायचं, साईड कडा आहेत ना त्या पहिल्या सुरुवातीला थापून घ्यायच्या, त्यानंतर मध्यभाग थापायचा आहे, कारण काठामध्ये जाळ नाही ठेवायचं. छान अशी आपली घारी तयार होते, अजिबात कडक वगैरे किंवा जास्त जाड वगैरे होत नाही आणि फुगली जाते. बघू शकता मध्ये जर जास्त प्रेस केलं तर फुगत नाही, त्यामुळे नेहमी कडेने थापून घ्या आणि मध्ये जास्त प्रेस करू नका. मग छान अशी टम्मा अशी आपली घारी फुगली जाते. बघू शकता दोन्ही साईडला छान अशी आलटून पलटून छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला बघू शकता आपल्याला तळून घ्यायची आहे ही घारी. अशा प्रकारे सर्व घाऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या आईच्या हातच्या घाऱ्या आहेत. बघू शकता याची चव एक नंबर झाली होती, कारण प्रत्येकाच्या हाताला म्हणतात ना चव असते, तर ते अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये काहीच हे म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी, तर हो अगदी बरोबर आहे. आता हे जर मी बनवलं असतं तर ह्याची चव खूप वेगळी आली असती, पण आईने बनवलेली जी आईच्या हातची घारी आहे ना ती खूप वेगळीच टेस्ट झाली होती. तर मुलांनीसुद्धा खूप आवडीनं ह्या घाऱ्या खाल्ल्या आणि मुलांनासुद्धा नवीन काहीतरी दिलं तर मुलं खूप आवडीने खातात. तर खूप सुंदर असा लुक आपल्या घाऱ्यांना आलेला आहे. अशा प्रकारे सर्व घाऱ्या थापून घेतल्या, छान अशा तळून घेतल्या. त्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी फायनली लुक दाखवते. आणि ना घारीच्या एका साईडला आपल्याला ना खसखस लावून घ्यायची, अवश्य खसखस लावा. बघू शकता खसखसमुळे खूप पौष्टिक पण आहे, त्याचबरोबर त्याचा जो लुक आहे ना तो खूप सुंदर असा उठून दिसतो. फायनली बघू शकता खूप सुंदर अशा घाऱ्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ जर थोडासा आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. पाहू शकता एवढा कलर खूप भारी आलेला आहे ना, तर पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढे सुंदर झालेले आहेत. तर असे छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.